हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण फोर्थ स्टँडर्ड इंग्लिशचा जो सेकंड चॅप्टर आहे आसफर्स फेबल्स त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. सो बघा, फर्स्ट नेम द पर्सन हू फर्स्ट टोल्ड दिस फेबल्स. त्या माणसाचं नाव सांगा ज्याने पहिल्यांदा ही गोष्ट जी आहे, शॉर्ट स्टोरी जी आहे ती सांगितलेली आहे. फेबल्स मीन्स शॉर्ट स्टोरी. सो आन्सर इज अ वाईज पर्सन नेम ॲसॉप फर्स्ट टोल्ड दिस फेबल्स. त्याचं नाव काय आहे? ॲसोप आहे. व्हॉट डिड द स्टॅग लाईक अबाउट हिमसेल्फ अँड व्हाय? सो द आन्सर इज द स्टॅग लाईक्ड हिज antlers because he thought they made him look beautiful and handsome. जो स्टॅग आहे, स्टॅग म्हणजेच कोण? सांबार. ओके, त्याला त्याचे अँटलर्स जे आहेत ते त्याला आवडतात, कारण त्याला असं वाटतं की त्यामुळे तो ब्युटिफुल आणि हँडसम दिसतो. व्हॉट वॉज द स्टॅग अनहॅपी विथ अँड व्हाय? स्टॅग का अनहॅपी असतो, कशामुळे अनहॅपी असतो आणि का? सो आन्सर इज द स्टॅग वॉज अनहॅपी विथ हिज लेग्स. तो त्याच्या पायामुळे अनहॅपी असतो. बिकॉज ही थॉट दे वर थिन अँड अगली. कारण त्याला असं वाटतं की ते अगली दिसत आहेत, ते वाईट दिसत आहेत आणि ते थिन आहेत, बारीक आहेत. व्हॉट डिड द डॉग डू व्हेन द ऑक्स वेंट नियर द मँगर? जेव्हा डॉग काय करतो जेव्हा ऑक्स त्या मँगरच्या जवळ येतो? सो द डॉग सॅट इन द मँगर अँड डिड नॉट अलाव द ऑक्स टू ईट द हे. डॉग काय करतो? ऑक्सला हे जे आहे ते खायला देत नाही. ओके, व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी? वी शुड नॉट स्टॉप अदर्स फ्रॉम एन्जॉईंग थिंग्स दॅट आर युजफुल टू दॅम. आपण एखाद्याला या गोष्टीपासून अडवलं नाही पाहिजे जी गोष्ट त्याच्या गरजेची आहे आणि त्याच्या उपयोगाची आहे. ओके, राईट द सिनॉनिम्स. डिलायटेड, हॅपी. सिनॉनिम्स मीन्स समानार्थी शब्द. डिलायटेड म्हणजेच हॅपी. ब्युटिफुल, प्रिटी. डिस्गस्टेड, अँग्री किंवा रिसेंटफुल. बाउंडेड, रेस्ट्रिक्टेड. ओके, नेक्स्ट लेट्स सी सम मोर क्वेश्चन आन्सर. फर्स्ट, हू वॉज एसॉप? एसॉप कोण आहे? सो एसॉप वॉज अ वाईज स्टोरी टेलर हू टोल्ड मेनी इंटरेस्टिंग फेबल्स. एसॉप असा आहे ज्याने अनेक अशा इंटरेस्टिंग फेबल्स, अनेक अशा शॉर्ट स्टोरीज ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज अ फेबल? फेबल म्हणजे काय? सो आन्सर इज अ फेबल इज अ शॉर्ट स्टोरी दॅट टीचेस मोरल लेसन. फेबल ते आहे जे शॉर्ट स्टोरी आहेत ज्याच्यातून आपल्याला लेसन मिळतं. ओके, नेक्स्ट, व्हाय डिड द स्टॅग गो नियर द रिवर? स्टॅग रिव्हरच्या बाजूला का गेलं? सो द स्टॅग वेंट नियर द रिवर टू ड्रिंक वॉटर. पाणी पिण्यासाठी गेलं. फोर्थ, व्हॉट डिड द स्टॅग सी इन द वॉटर? स्टॅगने पाण्यात काय पाहिलं? तर आन्सर, द स्टॅग सॉ हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर. स्टॅगने पाण्यात त्याचं रिफ्लेक्शन पाहिलं, पाण्यात त्याचं प्रतिबिंब पाहिलं. वाय वॉज द स्टॅग प्राऊड ऑफ हिज अँटलर्स? स्टॅगला त्याचे अँटलर्स जे आहेत त्याचं प्राऊड का फील होतं? का त्याला त्याचा अभिमान वाटतो त्याच्या शिंगांचा? सो आन्सर इज द स्टॅग वॉज प्राऊड ऑफ हिज अँटलर बिकॉज दे लुक ब्युटिफुल. कारण ते ब्युटिफुल दिसतात. वाय डिड द स्टॅग डिसलाईक हिज लेग? त्याला त्याचे पाय का नाही आवडत? द स्टॅग डिसलाईक हिज लेग्स बिकॉज दे लुक थिन अँड वीक. कारण ते थिन दिसतात, बारीक दिसतात आणि वीक दिसतात. व्हॉट हॅपन वेन हंटर्स केम? हंटर्स जेव्हा येतात तेव्हा काय होतं? आन्सर, द स्टॅग रन अवे फ्रॉम द हंटर्स. स्टॅग जो आहे तो त्या शिकाऱ्यांपासून लांब पळतो. 8, विच पार्ट ऑफ द स्टॅग हेल्प हिम टू एस्केप? स्टॅगचा शरीराचा कोणता अवयव आहे ज्यामुळे त्याला मदत होते त्या शिकाऱ्यांपासून लांब जाण्याची? सो द आन्सर इज द स्टॅग्स लेग हेल्प हिम टू एस्केप. त्याचे पाय जे आहेत ते त्याला मदत करतात. विच पार्ट ऑफ द स्टॅग कॉज ट्रबल? स्टॅगचे कोणता जो पार्ट आहे जो त्याला अडचणीत आणतो, ट्रबल करतो? आन्सर, हिज अँटलर्स कॉज ट्रबल बिकॉज दे गॉट स्टक इन द ब्रांचेस. त्याचे अँटलर्स जे आहेत ते त्याच्या फांद्यांमध्ये अडकतात, त्यामुळे ते त्याला अडचणीत आणतात. व्हॉट डिड द स्टॅग लर्न ॲट दी एंड? स्टॅग शेवटी काय शिकतो? सो द स्टॅग लर्न
दॅट वी शूड व्हॅल्यू युजफुल थिंग्स अँड नॉट ओन्ली ब्युटिफुल थिंग्स. आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांची व्हॅल्यू केली पाहिजे, त्यांचं महत्त्व जे आहे ते आपल्याला कळालं पाहिजे, नाही की ब्युटिफुल थिंग्स म्हणजे ज्या फक्त सुंदर दिसतात त्यांचंच आपल्याला व्हॅल्यू नाही केली पाहिजे. ओके. नेक्स्ट, हू केम नियर द मँगर. मँगरच्या जवळ कोण आलं? सो आन्सर इज अँड ऑक्स केम नियर द मँगर. ऑक्स जे आहे ते मँगरच्या जवळ आलं. व्हाय डिड द ऑक्स वॉन्ट टू ईट हे. ऑक्सला हे का खायचं होतं? सो द ऑक्स वॉन्टेड टू ईट हे बिकॉज ही वॉज हंग्री. कारण तो हंग्री होता, तो भुकेला होता. ओके, त्यामुळे त्याला हे खायचं होतं. देन व्हॉट डिड द डॉग डू इन द मँगर. डॉग काय करत होता? द डॉग सॅट इन द मँगर अँड डिड नॉट लेट द ऑक्स ईट. डॉग जो आहे तो मँगरच्या इथे बसला होता कारण त्याला ऑक्सला हे खाऊ द्यायचं नव्हतं. ओके. व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम द डॉग अँड द ऑक्स स्टोरी. आपण डॉग आणि ऑक्स स्टोरी मधून काय शिकलो? सो वी शूड नॉट बी सेल्फिश. आपल्याला स्वार्थी नाही झालं पाहिजे. अँड शूड नॉट स्टॉप अदर्स फ्रॉम युझिंग थिंग्स दे नीड. आणि जे बाकीच्यांना गरजेच्या गोष्टी आहेत त्या वापरण्यापासून आपल्याला त्यांना रोखलं नाही पाहिजे. ओके. राईट द मोरल ऑफ एसॉप फेबल. एसॉप फेबल या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? सो एव्हरी स्टोरी टीचेस अस अन इम्पॉर्टंट लेसन अबाउट लाईफ. प्रत्येक जी स्टोरी आहे ती आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवण जी आहे ती देऊन जाते आपल्या आयुष्यात. हे आपल्याला या स्टोरीने सांगितलेलं आहे. सो इथे आपले एसॉप फेबलचे क्वेश्चन आन्सर जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अँड येस, इफ यू आर न्यू टू दिस चॅनल देन प्लीज don't forget to subscribe the channel and please click on bell icon so that you can get the notification also. Thanks for watching. Thank you.